सो गुड मॉर्निंग गाईज. आज तुम्हाला दाखवते की मखाने एअर फ्रायरमध्ये कसे टोस्टेड करायचे. सो माझी ही बॅस्केट आहे रियूज करण्याची आणि त्यामध्ये मी मखाने टाकलेले आहेत. आता आपण त्यामध्ये थोडंसं ऑइल सोडूया, कारण तुम्ही एखादा मसाला टाकायचा झाला तर थोडंसं ऑइल लागतंच. आपण डीप फ्राय नाही करत आहे, एअर फ्राय करतो आहे. अगदी थोडंसं ऑइल घातलं आहे. नंतर आपण चाट मसाला सोडायचा आहे एक चिमटीने. थोडंसं तिखट सोडायचं आहे, रेड चिली पावडर, आणि थोडंसं चवीप्रमाणे सॉल्ट सोडायचं आहे. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ते जे आपण ऑइल टाकलं आहे त्या ऑइलमध्ये हा मसाला चांगला मिक्स झाला पाहिजे म्हणून. सो आता आपण हे याप्रमाणे एअर फ्रायरमध्ये बॅस्केट ॲड करायची आहे. नंतर एक 200वर सेटिंग केलेलं आहे ऑलरेडी, कारण मी ऑलरेडी 2 बॅचेस केलेले आहेत. आणि आपण 10 मिनिटांवर सेट करायचं आहे. 10 मिनिटांमध्ये छान टोस्टेड तयार होतात. 200वर 10 मिनिट्स. आपोआप हा रेड लाईट ऑफ होतो आणि ब्लूवर जातो, म्हणजे आपलं मखाने टोस्टेड झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवते टोस्टेड केलेले मखाने. हे बघा, हे टोस्टेड केलेले मखाने आहेत. हे बघा किती क्रिस्पी आहेत. हे बघा, आणि त्याला मसाला पण लागलेला आहे छान. हे आपण असे करून ठेवतोय सगळे, जेणेकरून ते रेडी असतील. जेव्हा तुम्हाला रायता करायचा असतो तर रायतामध्ये तुम्ही ते ॲड करू शकतात, किंवा जस्ट चिवड्यासारखे पण तुम्ही जस्ट मंचिंग करण्यासाठी चहाबरोबर वापरू शकता. योगर्टमध्ये ॲड केल्यानंतर रायता खूप छान होतो त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं सिलेंट्रो आणि पुदिना असेल तुमच्या गार्डनमध्ये तर तो चॉप करून ॲड करायचा वेळेवर. मसाले सगळे घातलेले आहेत त्यामुळे रायता खूपच छान होतो आणि लाईट आहे डायजेशनला. आणि मुख्य म्हणजे तुमचं फील होतं, म्हणजे पोट भरल्यासारखं होतं अगदी थोडासा रायता खाल्ला तरी. तर डायबिटीसवाल्यांना किंवा ज्यांना वजन उतरवायचं आहे त्या लोकांनी मखाने खाणं खूप आवश्यक आहे, कारण तुम्हाला हंग्री फील होत नाही, पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे ते फिलिंग इज व्हेरी मस्ट, कारण सारखं हंग्री वाटत असलं की तुम्ही जंक फूड खातात किंवा रॉंग फूड खातात. त्यामुळे मखाने हे रोज थोडेसे खाल्ले तर तुम्हाला भूक लागत नाही, जास्त भूक लागल्यासारखी फिलिंग होत नाही. त्यामुळे मखाने हेल्दी असतात. आणि मखाने कशापासून बनतात तर पहिली गोष्ट जे आपले कमळाची सीड्स असतात